आदर्श नागरी पतसंस्था, आदर्श महिला नागरी सहकारी बैंक, अजंता अर्बन कोऑपरेटिव्ह बैंक, ज्ञानोबा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट लिमिटेड सोसायटी, आभा इन्व्हेस्टमेंट अँड डेव्हलपर्स, यशस्विनी कृष्णाई नवरंग आधार राधाई पतसंस्था, मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या शहरातील आणि जिल्ह्यातील कष्टकऱ्यांचे हक्काचे पैसे लुटणाऱ्या संस्थाचालक, पतसंस्थेचे अध्यक्ष, बँकेचे संचालक मंडळ यांच्या विरोधातली एक कृती समिती म्हणून आज आम्ही सर्व कृती समितीचे प्रमुख सदस्य इथे आलेले आहोत. आम्ही आपल्याला आवाहन करतो आपल्या माध्यमातून ठेवीदारांना की येणाऱ्या 30 तारखेला सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय इथे माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असे निदर्शने होणार आहेत. या निदर्शनाला आपण यावे अशी विनंती करतो, कारण की मागे आम्ही जेव्हा मंत्रिमंडळ बैठक होती त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती आदर्श वतीने एक मोर्चा काढण्यात आला होता. त्यात महाराष्ट्र राज्याचे आदरणीय सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांनी आवाहन केलं होतं मोर्चाला समोर येऊन की 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला रक्कम परत देण्यात येईल. तो वादा पण आतापर्यंत पूर्ण झालेला नाही. त्यांनी दिलेल्या ज्या काही मागण्या होत्या, त्यांनी मोर्चाला समोरून जे जे काही सांगितलं होतं ते कुठलंच आश्वासन पूर्ण झालेलं नाही. त्याचप्रमाणे अजंठाचे जे काही संचालक मंडळ आहे त्यांना आतापर्यंत अटक झालेली नाही. ज्ञानोबाचे जे एक्स मिलिटरी मॅनची ज्या देशाची सेवा ज्यांनी केलेली आहे असे जे ठेवीदार आहेत, जो मुख्य संचालक आहेत चंदन शिवे तो आतापर्यंत फरार आहे. एकही व्यक्तीला अटक झालेली नाहीये. माझ्या बाजूला जे बसलेले आहेत आदरणीय मलकापूरचे बँकेचे, तर या बँकेचा एक अजब कारभार आहे. 2.5 वर्षापासून बँकेवर प्रशासक बसलेला नाहीये, प्रशासकाला बसू देत नाहीये. बीजेपीचा एका मोठ्या नेता आमदाराचा मुलगा आमदार स्वतः इथे काहीच कारवाई होऊ देत नाहीये. म्हणजे पोलीस प्रशासनावर, सहकार विभागावरती बीजेपीच्या पक्षाकडून किती दबाव येण्यात येत आहे हे आपल्याला जाणतो. इथं सहकार मंत्री आदरणीय अतुल साळवे साहेब होते, त्या काळात हा सर्व भ्रष्टाचार झालेला आहे. मी तर म्हणतो की या भ्रष्टाचाराची पूर्ण पैसा अतुल साळवे साहेबांना गेला का असेच मला काय वाटतं आजच्या घडीला. आपण त्यांना विचारा की आपण जेव्हा इथे मंत्री होतात, आपण या शहराचे मंत्री होतो, या शहराचे आपण नागरिक होतो अगोदर, आपल्या कार्यकाळातच हा सर्वात जास्त भ्रष्टाचार उघडकीस आला, भ्रष्टाचार झाला, तर आपण यात काही सहभागी आहेत का हे सर्व. आणि आदरणीय सगळ्यात भ्रष्ट ज्याला आपण अगोदर खातं म्हणायचो ते खातं आता चेंज झालेलं आहे. ते खातं आता सहकार विभागाकडे गेलेले आहे. देशाचे सहकार मंत्री आदरणीय शहासाहेब जेव्हापासून झालेले आहेत तेव्हापासून या खात्याला भ्रष्टाचार जास्त वाढत चाललेला आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यातच कमीत कमी 15-16 बँकेस आणि पतसंस्था उघडकीस चालल्या आहे. हजारो कोटीचा घोटाळा इथे झालेला आहे. आणि सहकार मंत्री, देशाचे सहकारी मंत्री म्हणतात की आमच्याकडे 2,000 कोटी पडून आहेत. मग 2,000 कोटी पडून आहेत तर मग या लोकांना पैसा का दिले जात नाही? कारण की ऑलरेडी पतसंस्थेच्या आणि बँकेच्या संचालक मंडळाची प्रॉपर्टी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि शासन दरबारी ती जमा आहे. मग ती प्रॉपर्टी सरकारनं आपल्या ताब्यात घ्यावी आणि या लोकांच्या पैसे, हक्काचे पैसे दिले पाहिजे. कारण हा काही हरामाचा पैसा नाही, कुठून चोरीमारी करून आणलेला पैसा नाही. हा यांचा हक्काचा, कष्टाचा, यांच्या मुलाबाळांच्या विकासासाठी ठेवलेला पैसा होता. तो सरकारने तात्काळ परत करण्यात यावा. या प्रमुख मागणीसाठी आदरणीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 30 तारखेला मंगळवारी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर इथे भव्य निदर्शने होणार आहात. मी बोलतो दादा आपल्याला आंदोलन केलं. हो, आता सांगितलं सहकार मंत्र्यांना निवेदन दिलं, मोर्चा काढला, हो, काय झालं. हो, आता हे विभाग आयुक्त पुन्हा सरकारचे प्रतिनिधी आहेत. हो, तुम्ही त्याच्याऐवजी अर्थ राज्यमंत्री शहरात राहतात. अर्थ राज्यमंत्री आदरणीय, आम्ही घरासमोर का नाही? ऐका ना, दादाने चांगला प्रश्न विचारला. आमचा दुसरा, आम्ही काय पहिले शासनाकडे गेले पाहिजे, प्रशासनाकडे गेले पाहिजे. ऐका ना तुम्ही आता विनंती, आम्ही DDR कडे गेलो होतो. DDR चे प्रमुख या जिल्ह्याचे विभागीय आयुक्त कार्यालय आहेत, म्हणून आज त्यांच्या दारी आम्ही जातोय. याच्यानंतर पुढचा प्रयत्न तोच आमचे की कुठल्याही मंत्री आणि खासदाराच्या घरासमोर आम्ही याच्या पुढचे आंदोलन होणार आहे आणि त्यांना घराच्या बाहेर न निघून देणार आहेत. नेतृत्वात तुम्ही 3-4 आंदोलन केली. हो, फलित काय आलं? पुन्हा आंदोलनच करावं लागलं. नाही ऐका ना, फलित काय आलं की आदर्श मध्ये या भारतात पहिली घटना झालेली आहे की आदर्श 7 महिन्याच्या आतमध्ये रिझल्ट लागलेला आहे, प्रॉपर्टी लिलावाला लागलेली आहे. ऐका ना एक मिनिट, काय किती जणांचे पैसे वापस आले? वापर प्रॉपर्टी शासनाची प्रोसेस असते दादा की प्रॉपर्टी लिलावाला कलेक्टर साहेबांची मान्यता घेत होते. आपण असं नाही म्हणत की उद्या सकाळी पैसे आले आणि परवा दिवशी वाटवा. कारण हा जो घोटाळा, मोठा घोटाळा आहे, प्रॉपर्टी लिलावाला लागतील, ती प्रॉपर्टी प्रशासकाकडे जमा होईल, तो पैसा प्रशासकाकडे जमा होईल, त्याच्यानुसार तो रिसर्च पैसा वाटला जाईल आणि प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन काढल्यानंतरच पैसा वाटला जातो ना. आपण एका जणाला देऊ शकणार नाही ना. एखाद्या बँकेचं रिझर्व्ह बँकेने जर परवाना रद्द केलेला असतो तर त्यांना रिकव्हरी करता येते का नियमानुसार? नाही, परवाना रद्द झाल्यानंतर त्यांना मान्यता, हो एक ऐका ना, आपण
तुम्ही मलकापूर बँकेबद्दलच बोलतो मी, आपण आपल्याला जे पाहिजे तेच बोलतो मी. आपण मलकापूर बँकेबद्दल जे आपण बोलतो नाव घेऊन बोला आपण, की मलकापूर बँकेला परवाना रद्द झाला, पण त्यांचे वरपर्यंत खूप वर रस्ते होते, त्याच्यामुळे त्यांना ती परवानगी भेटली नाही. आता त्यांनी ती परवानगी भेटलेली 1 जानेवारीपासून. या 1 जानेवारीपासून त्यांना परमिशन भेटलेली आहे आणि त्यांनी खूप जणांना नोटीस पण पाठवली आहे. मी आपल्याकडे नोटीस पण दाखवतो. अभिषेक जायस्वाल म्हणून ज्यांनी 75 कोटी लोन घेतलेले आहे, त्याच्या व्याजासहित 100 कोटी झालेले आहेत, त्यांना पण त्यांनी नोटीस पाठवली. दादा दाखवा, माझ्याकडे आहे, आमच्याकडे पण आहेत. हा, आतापर्यंत आम्ही फक्त आदर्शवरती काम करत होतो, पण आदरणीय खासदार साहेबांनी सांगितलं की सर्वच ठेवीदार सारखे आहेत, त्याच्यामुळे होणार आहे. आपल्याला लागलं तरी आपण झेरॉक्स पण घेऊन जाऊ शकतो माझ्याकडे. 30 तारखेनंतर आपलं हे काय असणार, स्वरूप काय असणार? ते स्वरूप सांगितलं तर आम्ही आता आदर्श आदरणीय जरांगे साहेबांना मानतोय. मानकापीवरची कारवाई झाली आजपर्यंत, त्या समाधानी आहात का? नाही, समाधानी नाहीत आम्ही, कारण की काय, संचालक मंडळातील मुख्य आरोपी अटक झालेला आहे, अदानी अटक झालेला आहे, त्याचा मुलगा फरार आहे, इतर संचालक मंडळ पण फरार आहेत. त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही काही समाधानी नाही. आदर्शच्या शाखा मालमत्ता विक्रीला काढल्या. हो, त्या मालमत्ता गेल्या महिन्यात 28 तारीख 25 नाही, ह्या महिन्याची ती डबल काढली. लिलावासाठी पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून पुन्हा नव्याने सगळं प्रोसेस करावं लागेल. की आतापर्यंत 95 प्रॉपर्ट्या या आदर्श बँकेच्या आहे, एमपीडी ऍक्ट नुसार घेतलेल्या. तर आमचं म्हणणं चाललंय की ह्या पूर्णच्या पूर्ण प्रॉपर्ट्या शासन दरबारी जमा करण्यात यावं आणि शासनाचंच व्हॅल्युएशन करणार डिपार्टमेंट आहेत, त्यांनी त्यांच्याच व्हॅल्युएटकडून ते डिपार्टमेंट व्हॅल्यू कडून तो पैसा देण्यात यावा. आमची मुख्य मागणी तीच आहे आता 30 तारखेच्या मध्ये. मंत्रिमंडळावर मोर्चा घेऊन सुद्धा फायदा झाला नाही, आता काय होणार आहे 30 तारखेला? आपण काय करतोय की एक शासकीय प्रोसेस आहे आणि आपण या देशाच्या घटनेवर चालतोय. आपण घटनेच्या विरोधात जाऊ शकणार नाही, कारण आम्ही सर्व ठेवीदार आहेत. मी सोडून आहे, त्याच्यामुळे आम्ही आमचा रिसर्च प्रमाणेच करणार आहेत. मलकापूर बँकेचा घोटाळा हो, सध्या अतुल सावेचं तुम्ही नाव घेतलं, हो, आमदार अतुल सावे. नाही संचित मी मोनाली जड यशस्विनीची ठेवीदार आहे. या यशस्विनीचे सविता आधाडे आणि देविदास आधाडे हे आरोपी आहेत. या दोघांना पकडलेलं आहे, पण यांच्यावरचे संचालक मंडळ जे आहेत अजून, आणि त्यांना अजून अटक झालेली नाहीये. त्यांचे 3 महिने होऊन गेलेले आहेत आणि तसंच आमच्या याच्यावर प्रशासक पण बसला आहे, पण हा प्रशासक पण काहीही कारवाई करत नाही. आणि या सरांनी जवळपास सर्व बचत गट आहे 130 140 वगैरे आहे, त्यातले फक्त 10 हे चालू आहे आणि बाकीचे सर्व हे बोगस आहेत. या बोगस याच्यावर त्यांनी सगळा पैसा उचललेला आहे. आमच्या सर्वसामान्य नागरिकांचा पैसा यांनी सगळा वापरून आम्हाला सगळं फसवलेलं आहे याच्यामध्ये. आणि तसंच हा प्रशासक जो नेमला आहे हा फक्त उडवाउडवीचे उत्तर देतो. याला 2 महिने होऊन गेलेले आहे, तरी हे काही करत नाहीये. तर आम्ही खासदार इम्तियाज जलील सरांच्या नेतृत्वाखाली 30 तारखेला धरणे आंदोलन करणार आहे. यामध्ये आमचं एवढं म्हणणं आहे की या सर्वांचे प्रॉपर्ट्या जप्त कराव्यात आणि आमचा पैसा आम्हाला मिळवावा. जय. 35 वर्ष सर्व्हिस केली. मला जे पैसे मिळाले होते विमा आणि प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटीचे, ते मी या मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत ठेवलेले होते. मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही महाराष्ट्रातली नावाजलेली नागरी सहकारी बँक होती आणि ती 40 त्यांच्या 28 शाखा आहे, 250 कर्मचारी आहे, पण तिचं हेड ऑफिस मलकापूर येथे आहे. त्या बँकेला 24/11/21 पासून आर्थिक बंधनं आलेली आहेत. त्यानंतर आम्हाला कोणताही पैसा काढता आलेला नाही. मी ठेवीदार आहे, माझ्या बरेचसे रकमा त्याच्यात गुंतलेल्या आहेत, कोणताही पैसा मिळाला नाही. आणि रिझर्व्ह बँकेने दिनांक 5/7/2023 रोजी बँकेचा परवाना रद्द केला, बँक बंद झाली. त्यानंतर आम्ही सर्व ठेवीदार आजपर्यंत 27 महिन्यापासून इकडे तिकडे फिरतोय, कोणीही उत्तर द्यायला तयार नाही. सहकार खातं कोणतीही ॲक्शन घेत नाही. सहकार आयुक्तांनी जो अवसायक नेमला होता बँकेवर तो हजर झालेला नाही. त्याला आज 7 महिने झाले. अवसायक न आल्यामुळे वसुलीची प्रवृत्ती सगळी बंद आहे आणि कोणतीही वसुली होते का नाही होते, कोण थकबाकीदार आहे, ही कोणतीही माहिती कोणताही कर्मचारी किंवा बँकेचा डायरेक्टर आम्हाला देत नाही. आणि आम्ही CP साहेबांना भेटलो, ते म्हणले की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आले, हे ऑडिटरने यांच्यावर केस करायला पाहिजे जर तिथं आर्थिक घोटाळा असेल तर, नाहीतर तुम्ही हायकोर्टात जा म्हणे. त्यांनी आम्हाला काही सहकार्य केलं नाही. कोऑपरेटिव्ह कमिशनर पुणे, सहकार सचिव, सहकार मंत्री इथपर्यंत आम्ही गेलो. मुंबईला जाऊन उपोषणं केली. 15 दिवसात मीटिंग लावतो, काही होत नाही. हा जो चेअरमन आहे हा एक पोचलेला माणूस आहे सहकारातला,
आणि राजकारणातला माजी आमदार आहे संचिती चैनसुख संचिती आहे त्यांचं नाव आहे. त्यांच्या मुलाच्या चेअरमन पदाच्या काळात 5 वर्षाच्या आणि दीपक सावजी म्हणून जो मुख्य कार्यकारी अधिकारी होता त्यांच्या कार्यकाळात ह्या बँकेत मोठ्या प्रमाणात बोगस कर्ज वाटप झालेलं आहे. आपल्या आप्तेष्टांना कर्ज वाटप करून आमच्या डिपॉझिटरचे पैसे त्यांनी हडप केलेले आहेत आणि सर्व यंत्रणा ठप्प केलेल्या आहेत. त्यांच्या प्रभावामुळे आम्हाला कोणीही सहकार्य केलेलं नाही आणि असे 6,000 ठेवीदारांचे 650 कोटी रुपये त्याच्यात अटकलेले आहेत. 30 तारखेला माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली इम्तियाज जलील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढतोय आणि विभागीय आयुक्तांना आमचे निवेदन सादर करणार आहे. त्याकरता मोठ्या संख्येने ठेवीदारांनी उपस्थित राहावं ही मी ठेवीदारांना विनंती करतो. निदर्शनं करू आयुक्ताच्या कार्यालयात. नमस्कार, मी माजी सैनिक भाऊलाल विटोरे, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा ठेवीदार आहे. जवळपास आम्ही 8 ते 10 महिन्यापासून छत्रपती संभाजीनगर पासून व्हाया मुंबई तर दिल्लीपर्यंत पोहोचलो. आम्ही या संदर्भात जे आमचे अंबादास मानकापे यांनी 202 कोटीचा घोटाळा जो केला आणि जो गोरगरिबांचा पैसा लुटला, या संदर्भात आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातील जेवढे खासदार साहेब आमदार साहेब आहेत प्रत्येकाला आम्ही साकडं टाकलं. त्यांनी आम्हाला उत्तर काय दिले? तुम्हाला का आम्ही सांगितलं होतं बँकेत पैसे जमा करा का? ही काही माझी सैनिकांनी संस्था उभी केली होती का? ही संस्था सरकारने उभी केली होती आणि ही संस्थेची जबाबदारी पूर्ण सरकारची आहे. आम्ही निर्देशन केले, DDR वर गेलो, धडक मोर्चा काढला, थाळीनान केला, मंत्रिमंडळावर धडक मोर्चा काढला. अधिवेशनाच्या वेळी 2 मंत्री साहेब येऊन आश्वासन देऊन 2 मिनिटासाठी निघून गेले आणि ते आश्वासनासाठी आज 4 महिने झाले भुगततोय आम्ही. गोरगरिबांनी काय चूक केली आहे जे तुम्ही आम्हाला लोकप्रतिनिधी आम्हाला असं उत्तर देतात? आम्ही कोणाच्या भरोश्यावर आहे? तुम्ही जर या नागरी पतसंस्थेला जर नोंदणी क्रमांक दिला नसता, रजिस्टर केली नसती, तर आम्ही तिथं गेलो नसतो. हे सरकार फसवणार आहे आम्हाला. पूर्ण सहकार क्षेत्राने आम्हाला फसवलं आहे. जर हा घोटाळा 2015 मध्ये साबित झाला, मग DDR सहकार खात्यानं का झाकून ठेवला? हा त्यांनी का 2023 मध्ये उघड केला? कुठं कुठं टोकन गेले? या सर्व गोष्टीसाठी आम्ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे पूर्ण लोकप्रतिनिधी किंवा आम्ही भागवत कराड साहेबांना पण भेटलो, पण भेटले नाही प्रत्यक्षात, काही मीटिंग लावली नाही. आम्ही चूक काय केली? आम्ही देशाचं संरक्षण केलं. आज कमीत कमी 500 ते 600 माजी सैनिक आहे सर्व टोटल प्रत्येक संस्थेमध्ये. काय चूक केली आम्ही? आम्ही पैसा चोरून नाही आणला साहेब, लुबाडला नाही कोणाला. जर तुम्ही आम्हाला असे उत्तर देणार तर आम्हाला कोणीतरी एक शेरला 1.25 शेर भेटतोय, ही आमच्या आजोबा पंजोबाची एक शिकवण आहे. तशी आम्हाला एक देवाप्रमाणे देवारूपात आम्ही साकडे घातलं. खासदार इम्तियाज जलील साहेबाला, जे छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रतिनिधित्व करतात, मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत. ज्या वेळेला आम्ही 13 जुलैला आदर्श पतसंस्थेत गेलो, कोणीच तयार नाही, कोणताही पत्रकार तयार नाही. म्हणजे अंबादास मानकापेंनी पूर्ण बंद करून टाकलं होतं, पूर्ण खाते बंद करून टाकले, लिंक बंद करून टाकली. कोणीच माझं काही करू शकत नाही. का नाही करू शकत? तुम्ही आमच्याकरता, आमच्यासाठी आमचे मत मागे येतात, मत मागण्यासाठी येतात. सर्वांनी हात वर करून दिले. का वर केले हात? आम्ही असं कोणतं पाप केलं होतं?
जेणेकरून तुम्ही आम्हाला नाकारतात. काय आम्ही भारतातले नाही हो? काहून आम्ही छत्रपती संभाजीनगरचे नाहीये सैनिक? आम्ही देशाची रक्षा केली. आमचे मुलं बाळा आम्ही घरात सोडून बॉर्डर सांभाळलंय, बॉर्डरवर काम केलं आम्ही. मग सरकार का दखल घेत नाहीये? सरकारचं काम एवढंच आहे, छत्रपती संभाजीनगर पासून दिल्लीपर्यंत बस 15 अगस्त ये मेरे वतन के साथियों एक गाणं लावलं संपलं. बाकीचे तुमचे वतनचे लोक गेले कुठं? हे सरकारला कळायला पाहिजे. आमची गोष्ट लोकसभेत गेली, सहकार मंत्री शहासाहेब, काय केलं शहासाहेबांनी? अजून काहीच नाही केलं. का निर्देश देत नाहीये? गोरगरिबांचा पैसा, या पैशासाठी आमच्या आदर्श नागरिक पतसंस्थेतले 22 लोक मृत्युमुखी पडले केवळ पैशापायी. यात असे ठेवीदार आमचे, कोणी आंधळ आहे, कोणी मुख्य आहात, कोणी व्यंग आहात. का त्याचं तुम्हाला ध्यान नाहीये? त्याचं मत पाहिजे फक्त. आणि तुम्ही आम्हाला सांगता की पैसे तुम्हाला आम्ही शेवायला सांगितले होते. त्याकरता आम्ही काय केलेलं आहे आता, आम्हाला एक व्यक्ती भेटलाय, खासदार इम्तियाज जलील साहेब, आणि त्यांनी आतापर्यंत आम्हाला इथपर्यंत आणलंय. आम्ही त्यांच्या मागे राहणार आहे आणि त्यांच्या निर्देशनामध्ये एक भव्य असं एक धरणं आंदोलन करणार आहे. ते आहे 30 जानेवारीला. आम्हाला एवढंच सांगायचं. तर मी एक ठेवीदार आहे, माझं नाव राकेश कपूर आहे. अजंठा बँकला निर्बंध आलेला आहे 29 ऑगस्टला 2023. RBIचा एक निर्बंध लागलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एक फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्या फॉर्म भरायची तारीख होती शेवटची 13 ऑक्टोबर. पण 45 दिवस आणि 45 दिवस म्हणजे 27 नोव्हेंबरला तुम्हाला पैसे परत भेटतील, 5 लाख रुपयापर्यंत. पण अजून 5 महिने उलटून गेले, आम्हाला 1 रुपयाही भेटलेला नाही. ऍडमिनिस्ट्रेटर काकडे साहेब आहे, ते म्हणतात की आपण आता भेटतील तेव्हा भेटतील, 2 दिवस हे होतील. सगळ्या चुका बँकेने केलेला आहे. फॉर्म मध्ये सगळ्या चुका 29 ऑगस्टच्या नंतर सगळं ऍडजस्टमेंट त्यांनी बँकेने केला. त्याच्यामुळे आम्हाला DICG जी इन्शुरन्स कंपनी आहे त्यांनी जे फॉर्म्स त्यांनी परत पुरे पाठवून दिले आणि ते म्हणतात की हे सगळे रॉंग फॉर्म्स आहे, तुम्ही भरलेले आहे, तुम्ही अजून करेक्शन करून हे फॉर्मला पाठवा. तर अजून 1.5 महिना झाला ते करेक्शन अजून चालूच आहे आणि आम्हाला अजून पैसे भेटलेले नाही. त्याच्यासाठी आम्ही खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांनी आम्हाला फार सपोर्ट केला. आणि बाकीचे आम्ही कमीत कमी 5-6 लीडरकडे आम्ही गेलो, पण त्यांनी आम्हाला अजून वेळ नाही आहे, आम्ही बोलू असं करून त्यांनी आम्हाला टाळून दिलं. फक्त खासदार साहेब इम्तियाज जलील साहेब यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. आणि या संदर्भात आम्ही 30 तारखेला येणाऱ्या 30 तारखेला आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये निदर्शने करणार आहोत. आमच्या मागण्या फक्त इतक्या आहे की आम्हाला जे आमचे ठेवीचे पैसे, आम्ही जे हक्काचे पैसे आम्ही जे ठेवलेले आहे आणि त्याच्या व्याजासकट आम्हाला ते पैसे आम्हाला परत करण्यात यावे. आणि त्याच्यानंतर आम्ही जे कंप्लेंट केलेली आहे पोलीसमध्ये, तर त्या कंप्लेंटचं त्यांनी काही ऍक्शन घेतलेली नाही. पुऱ्या संचालक मंडळाला त्यांनी अटक केली पाहिजे आणि त्यांची जी प्रॉपर्टी आहे त्यांनी जप्त करून आम्हाला आमचे पैसे आम्हाला परत केले पाहिजे. कारण की त्यांनी जे आहे ते म्हणतात की असा कायदा नाही, याच्यावर लागू होत नाही, तर ते आम्हाला काही माहीत नाही. आणि आमचे पैसे हक्काचे आम्हाला परत भेटण्यात यावे. काकडे साहेबांना इतकी विनंती आहे की त्यांनी थोडं काम चांगलं केलं होतं, पण आता मध्ये मध्ये त्यांनी ते बी एवढीचे उत्तर आम्हाला देत राहतात आणि ते त्याच्यामुळे आम्हाला आहे ना काय ऍक्च्युअल पोझिशन आहे आम्हाला काही कळत नाही. तर आम्हाला लवकरात लवकर व्याजासकट आम्हाला आमचे पैसे परत भेटण्याबाबत आम्ही हे निदर्शनं आम्ही करू आलो. धन्यवाद. पत संस्थेमध्ये ठेवीदार आहे. नमस्कार, मी ज्ञानोबा अर्बन पत संस्थेमध्ये ठेवीदार आहे. आमचा गुन्हा दाखल होऊन 4 महिने झालेले आहे, पण अजूनही मुख्य आरोपी पकडले गेलेले नाही व इतर सभासद पण पकडले गेलेले नाही. एकच आरोपी पकडला गेलेला आहे. बाकीचे आरोपी लवकर पकडून सनी पुढची MPID गुन्ह्यानुसार पुढची कारवाई लवकर व्हावं म्हणून आम्ही खासदार साहेबांकडे आलेलो आहे.